चला तर आज आपण म्हणूया सुटसुटीत अशी मॅगी. अजिबात चिकट होणार नाही. सर्वप्रथम मॅगीला थंड पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटासाठी मी ठेवून दिलं. पहा माझी मॅगी किती मोकळी-मोकळी दिसत आहे. आता आपण मॅगी बनवायला सुरुवात करूया. कढईमध्ये बटर टाकले. बटर वितळल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि बारीक मिरची टाकली. हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेतले आणि मग मी त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो ॲड केला. त्याचबरोबर त्यामध्ये उकडून घेतलेले मटारसुद्धा टाकले. सर्व साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेतले आणि मग मी त्यामध्ये मसाले ॲड केले. मसाले ॲड करताना आरव बोलला, की "नाही मम्मी मीच टाकणार." मग माझ्या आरवने हळद, लाल तिखट आणि मॅगी मसाला ॲड केला. सर्व मसाले व्यवस्थित एकत्र करून घेतले आणि ते थोडा वेळ शिजू दिले. मग मी त्यामध्ये ही मोकळी झालेली मॅगी ॲड केली. ती सुद्धा व्यवस्थित परतून घेतली. पहा माझी मॅगी किती मोकळी आणि सुटसुटीत झाली आहे. मग मी त्यावर अशा प्रकारे कोथिंबीर टाकली आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.